नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सोलापूरमध्ये खूप फेमस असलेला सुशिला, ह्यालाच मुरमुऱ्यांचे पोहे असेही म्हणतात। हा सुशिला लातूर, कर्नाटक ह्या भागामध्ये ही खूप फेमस आहे। हा सुशिला बनवायला फार वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटात बनवून तयार होतो। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या आई-वडिलांचं दोघांचंही गाव सोलापूर आहे। माझे वडील कामानिमित्त मुंबईला आले आणि मग ते मुंबईला स्थानिक झाले। आजी आजोबांना भेटायला सोलापूरला यायचं म्हटलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येच यायचो, वर्षातून एकदाच। तेव्हा आम्ही एसटीनेच प्रवास करायचो। पनवेलवरून सोलापूरला येण्यासाठी त्यावेळेस संध्याकाळची 10:30ची एकच एसटी असायची। ती सोलापूरमध्ये पहाटे 5ला यायची। स्टँडच्या बाहेर थोडंसं पुढे आलो की चौकामध्ये एक स्टॉल असायचा। त्या स्टॉलमध्ये इतकी सकाळ सकाळ गर्दी असायची। तो स्टॉल अजूनही आहे। सोलापूरमध्ये गेल्यावर सकाळचा नाश्ता हाच असायचा, सुशिला। आम्हाला खूप आवडायचा त्यावेळेस आणि अजूनही आवडतो। सोलापूरला गेलो की तिथे आवर्जून हा नाश्ता करतो। इथे मी चुरमुरे घेतलेले आहेत। ह्या चुरमुऱ्यांना पातेल्यात न धुता अशा जाळीमध्ये घेऊन धुवायच्या, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं। इथे कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकायची। एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला टाकायचा आहे। थोडासा कढीपत्ता, थोडंसं हिंग। कांदा चांगला भाजून घ्यायचा। इथे कांदा जास्तही भाजायचा नाही। थोडासा सॉफ्ट झाला की त्यामध्ये एक टोमॅटो बारीक आपल्याला टाकायचा आहे। टोमॅटोही आपल्याला जास्त शिजून घ्यायचा नाही। थोडासा मऊ झाला की त्यामध्ये शेंगदाणे आणि डाळी टाकायचे आहेत। आता हे शेंगदाणे तुम्ही भाजूनही टाकू शकता किंवा कच्चेही टाकू शकता। डाळीही थोडेसे जास्तच टाकायचे कारण ते खाताना खूप छान लागतात। इथे मी काही कोरडे मसाले घेतलेले आहेत। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद। हे सर्व मसाले ह्यामध्ये टाकून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मसाले मंद गॅसवरती 1 मिनिटभर खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं। तर इथे पहा, मस्त मसाला आपला 1 मिनिटभर मंद गॅसवरती भाजून झालेला आहे। आता ह्यामध्ये 1 चमचा साखर आणि अर्धा लिंबूचा रस पिळून टाकायचा आहे आणि आणखीन एक वेळेस हे परतून घ्यायचं। तरी ते पहा, मुरमुरे आपले किती छान भिजलेले आहेत, अगदी मोकळे सुटसुटीत झालेले आहेत। आता हे चुरमुरे ह्या मसाल्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे गॅस मात्र मीडियमच ठेवायचा आहे। मस्त खालीवर करून मिक्स करून घ्यायचं। तर पहा, सुशिला आपला मस्तपैकी बनवून तयार झालेला आहे। प्रत्येकाची सुशिला बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते, पण एक वेळेस अशा माझ्या पद्धतीने करून बघा, एकच नंबर लागते। पोह्यांपेक्षा जास्त टेस्टी लागतो हा सुशिला। नाश्त्याला जर पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने मुरमुऱ्यांपासून हा नाश्ता एक वेळेस करून बघा। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करा, अतिशय टेस्टी लागते। तुम्हाला माझा मुरमुऱ्यांचा नाश्ता कसा वाटला कमेंट करून सांगा। आणि हो, नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। एक लाईक मात्र अवश्य करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।